स्वागत आहे तुमचं DK हॉरर स्टोरीजमध्ये. नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे संसर्ग. मॉर्निंग वॉकहून आलेला प्रतीक पायातील शूज काढतच म्हणाला, आई चहा नाश्ता पटापट बनव, आज मला लवकर ऑफिसला जायचं आहे. बनवतेच आहे, आवरून घे, आतून आईचा आवाज आला. प्रतीक 6 महिन्यांपूर्वीच एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. कॉलेज संपल्यावर एक कॉम्प्युटरचा कोर्स केल्यावर तेथून त्याला जॉब कॉल मिळाला होता. घरी आई वडील आणि प्रतीक असे तिघेच. वडिलांची अजून 8 वर्षे सर्व्हिस बाकी होती. एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून कामाला होते. डायनिंग टेबलवर प्रतीक आणि त्याचे वडील बसले होते. आई चहा आणि नाश्ता घेऊन आली. प्रतीक, कसं काय चालू आहे काम? वडिलांनी विचारले. खूप छान पप्पा, आणि सिनियरसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत. आणि हो, या आठवड्यात आमचा प्रोबेशन पिरियड संपणार आहे, प्रतीक म्हणाला. छान, नवीन ओळखी वगैरे झाल्याच असतील, वडिलांनी विचारले. हो तर, माझ्यासोबत जॉईन झालेली कविता, महेश आणि योगेश, आमचा तर चांगला ग्रुप जमला आहे. आणि हो, तुम्हाला सांगणारच होतो, पुढच्या आठवड्यात आम्ही कोकणात जायचा प्लॅन केला आहे, प्रतीक म्हणाला. कोकणात? हो, रोहाला एक रिसॉर्टवर बुकिंग करणार आहोत आम्ही, प्रतीकने सांगितले. अरे, रोहात आपले शिंदे सर राहतात, म्हणशील तर त्यांच्याशी बोलून घेतो, वडील म्हणाले. शिंदे सर म्हणजे तुमचे जुने मित्र सुधाकर शिंदे, बरोबर ना? प्रतीक म्हणाला. हो हो, तेच. बरीच वर्षे झाली त्याच्याशी बोलून. त्याची बदली झाली आणि संपर्कच कमी झाला, पण अजूनही त्याचा नंबर आहे माझ्याकडे. मी बोलून घेतो त्याच्याशी, वडील म्हणाले. हो चालेल, मला आठवते त्यांचा मुलगा उमेश आणि मी लहानपणी एकत्र खेळायचो. चांगली मैत्री होती आमची. दिवसभर एकत्र असायचो आम्ही. मला अजूनही आठवतात ते दिवस. 7-8 वर्षाचे असू आम्ही, नाही? प्रतीक म्हणाला. हो हो, बरं चल निघूया लवकर, मला पण उशीर होतोय, वडील चहाचा शेवटचा घोट घेत म्हणाले. दुपारी कॉलेजच्या ऑफिसमधून प्रतीकच्या वडिलांनी एक नंबर फिरवला. पलीकडून एका व्यक्तीने फोन उचलला. हॅलो, सुधाकर शिंदे आहेत का? प्रतीकचे वडील. हो, सुधाकर बोलतोय. तुम्ही कोण? सुधाकर रावांनी विचारले. अरे सुध्या, मला ओळखलं नाहीस? मी दिवाकर बोलतोय, दिवाकर राणे. अरे दिवाकर, तू? अरे, एवढ्या वर्षांनी आठवण झाली तुला माझी, सुधाकर म्हणाले. अरे, मला निदान आठवण तरी झाली तुझी. तू तर पूर्ण विसरूनच गेलास मला, दिवाकर म्हणाले. तसं काही नाही रे बाबा. बरं, घरी कसे आहेत सगळे? सुधाकररावांनी विचारले. सगळे ठीक आहेत. अरे, माझा मुलगा प्रतीक, तो पुढच्या आठवड्यात येणार आहे रोयाला, दिवाकररावांनी सांगितले. अरे वा, तुझा मुलगा आता बराच मोठा झाला असेल नाही? सुधाकर म्हणाले. हो, आणि कामालासुद्धा लागला आहे नुकताच. त्याच्या ऑफिसमधील काही मित्रांसोबत येणार आहे तो रोहाला. तुझ्या ओळखीने एखाद्या रिसॉर्ट किंवा हॉटेलवर सोय करून दे त्यांची, दिवाकर म्हणाले. हो, करीन की, नक्कीच. त्यात काय एवढं मोठं, माझ्या ओळखीचे बरेच आहे तिथे, सुधाकरराव म्हणाले. आणखीन काही वेळ गप्पा मारल्यावर दोघांनी संभाषण संपवले. प्रतीकचा जायचा दिवस उजाडला. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग 3 सुट्ट्या आल्या होत्या. प्रतीक, महेश आणि योगेश असे तिघेजण रोहाला जायला निघाले. महेशकडे 7 सीटर गाडी होती. त्याने तिघेही सकाळी 7 वाजता निघाले. रोहा तसे शहरापासून फारसे लांब नाही. तिघेही निवांत गाडी चालवत सकाळी 10 वाजता रोहाला पोहोचले. एका बंगल्यासमोर त्यांची गाडी थांबली. आजूबाजूला अतिशय नीरव व शांतता होती. चोही बाजूंना हिरवीगार गर्द झाडी होती. तिघेही गाडीतून खाली उतरले. समोर दुमजली बंगला होता. त्या बंगल्यावरून प्रतीकने नजर फिरवली. भव्य आणि नीटनेटकी दिसणारी ती वास्तू पाहून त्याच्या मनावर काही क्षणासाठी दडपण किंवा अस्वस्थता जाणवली. चल प्रतीक, आज जाऊ, महेश म्हणाला. हो चला, आज जाऊया, प्रतीक म्हणाला आणि तिघेही दरवाजाजवळ आले. प्रतीकने दारावरची बेल वाजवली. एका मध्यमवयीन स्त्रीने दरवाजा उघडला. तिघांना पाहून ती म्हणाली,
कोण तुम्ही? कोण हवंय? काकी मी प्रतीक राणे, दिवाकर राणेंचा मुलगा, प्रतीकने सांगितले. अरे प्रतीक, ये आत ये. मी विसरलेच होते बघ. यांनी सांगितलं होतं तू येणार आहेस म्हणून. किती वर्षांनी बघते तुला. केवढा मोठा झालास, कावेरी म्हणाल्या. त्यांच्या पाया पडले आणि बाजूच्या एका सोफ्यावर बसले. घर अगदी प्रशस्त असे होते. दिवाणखान्यात सोफा, खुर्च्या, टेबल वगैरे. दिवाणखान्याला लागून स्वयंपाकघर होते. घरातील वस्तू अगदी नीटनेटक्या ठेवल्या होत्या. कावेरी पाणी घेऊन बाहेर आल्या. इतक्यात उघड्या दारातून सुधाकरराव आत आले. त्यांच्या हातात 2-3 पिशव्या होत्या. आत येता येता त्यांनी त्या तिघांकडे पाहिले आणि एक मंद हास्य केले. प्रतीक सोफ्यावरून उठला आणि त्यांच्या पाया पडला. प्रतीक, किती मोठा झालास. खूप आनंद झाला बघ तुला पाहून, सुधाकर म्हणाले. काका, उमेश कुठे आहे? बऱ्याच वर्षांनी त्याला भेटणार आहे मी, प्रतीकने विचारले. सुधाकरराव काही बोलणार इतक्यात कावेरी म्हणाल्या, अरे तो सकाळीच त्याच्या मित्रांसोबत अलिबागला गेला आहे, पण संध्याकाळी येईल परत तो. अच्छा, मग ठीक आहे, संध्याकाळी भेट होईलच, प्रतीक म्हणाला. बरं प्रतीक, मी इथल्या एका रिसॉर्ट मालकाशी बोललो आहे. तुमची उत्तम सोय होईल तिकडे, सुधाकरराव म्हणाले. काय, रिसॉर्टवर राहणार आहेस तू? अरे प्रतीक, एवढ्या वर्षांनी आला आहेस ते काही नाही. तू तुझ्या मित्रांसोबत इथेच राहा. एवढा मोठा बंगला आहे हा, कावेरी बोलत होत्या. इतक्यात सुधाकरराव म्हणाले, अगं पण मी बोललो आहे त्या रिसॉर्ट मालकाशी. तेथे उत्तम सोय होईल यांची. प्रतीक, मला तर वाटतं तू इथेच राहा 2-3 दिवस. उमेश तुम्हाला रोहा दाखवेल, कावेरी म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात आग्रह स्पष्ट होता. बरं काकी, आपण एक काम करू. आजचा दिवस आम्ही इथे थांबतो. उमेशची भेटसुद्धा होईल. मग उद्या आम्ही रिसॉर्टवर जातो. वाटल्यास उमेशसुद्धा आमच्यासोबत येईल, प्रतीक म्हणाला. हो, तसंही चालेल. बरं तुम्ही आवरून घ्या, मी नाश्ता बनवते, असे म्हणत कावेरी आत गेल्या. सुधाकर काकासुद्धा पिशव्या ठेवायला आत गेले. प्रतीकला न राहून वाटू लागले की सुधाकर काका काहीसे अस्वस्थ झाले होते. नाश्ता करता करता सर्वजण गप्पा मारत बसले होते. कावेरी फार बोलक्या आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. प्रतीक आणि त्याच्या मित्रांसोबत त्या मनमोकळ्या मनाने बोलल्या. त्यांची चौकशी केली. बोलण्यात सारखा त्यांच्या मुलाचा म्हणजे उमेशचा उल्लेख होता. उमेशच्या आवडीनिवडी, लहानपणापासूनचे दिवस याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या. पण सुधाकर मात्र फारसे बोलत नव्हते. त्यांचे लक्ष काहीसे विचलित झाल्यासारखे होते. नाश्ता करून ते त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडले. प्रतीक आणि त्याचे मित्रसुद्धा रोहातील काही ठिकाणं बघायला बाहेर पडले. संध्याकाळी जेवायला परत येतो असे सांगून त्यांनी निरोप घेतला. दिवसभर प्रतीक, महेश आणि योगेश रोहामध्ये निरनिराळ्या ठिकाणी फिरले. रोहातील नयनरम्य ठिकाणांना भेटी दिल्या. परिसर बघता बघता वेळ कसा निघून गेला त्यांना कळालेच नाही. बाहेर एका हॉटेलवर तिघांनी जेवण केले आणि रात्री 9 वाजता तिघेही घरी जायला निघाले. रात्रीचे 9:15 वाजले होते. तिघे बंगल्याच्या गेटमधून आत आले. रात्रीच्या अंधारात समोरचा तो बंगला काहीसा विचित्र भासत होता. प्रतीकची नजर सहज वरती टेरेसवर गेली आणि त्याने पाहिले, टेरेसवर कावेरीबाई उभ्या होत्या. त्यांची नजर कुठेतरी हरवली होती. काही क्षण प्रतीक त्यांच्याकडे पाहत राहिला. महेश आणि योगेश पुढे आले आणि दारावरील बेल वाजवली. अरे प्रतीक, चल, खूप उशीर झालाय, योगेश म्हणाला आणि प्रतीक पुढे आला. दार सुधाकररावांनी उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर एक भीती स्पष्ट दिसत होती. कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. सॉरी काका, मला थोडा उशीर झाला, प्रतीक म्हणाला. नाही ठीक आहे, या आत, तुम्हाला जेवायला वाढतो, काका म्हणाले. नाही काका, सॉरी, म्हणजे आम्ही जेवूनच आलो आहे. तसा फोन मी केला होता काकींना, पण त्यांनी उचलला नाही, प्रतीक म्हणाला. अच्छा, मग झोपून घ्या तुम्ही. उद्या सकाळी आपण त्या रिसॉर्टवर जाऊ. सुधाकररावांच्या आवाजातील थरथर स्पष्ट जाणवत होती. काका, काही प्रॉब्लेम आहे का, प्रतीकने विचारले. नाही काही नाही, तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा आणि आराम करा. आपण उद्या बोलू, काका म्हणाले.
काका उमेश आला का? मला भेटायचं आहे त्याला. प्रतीकच्या या प्रश्नाने सुधाकरराव अक्षरशः दचकले. प्रतीकला कळून चुकले होते की नक्कीच काहीतरी बिनसले. इतक्यात वरून कावेरी काकींचा ओरडण्याचा आवाज आला. त्या मोठ्याने कोणाला तरी ओरडत होत्या. त्या आवाजाने सुधाकर काका आणखीनच भेदरले. काका काय चालले वरती? काकी उमेशला ओरडत आहेत का? प्रतीकच्या प्रश्नाने सुधाकररावांनी फक्त एक आवंडा गिळला. प्रतीक बाजूच्या जिन्याने वरती जाऊ लागला. कावेरी काकी ओरडत होत्या. प्रतीक हळूहळू जिना चढून वरती आला. त्याने टेरेसचा दरवाजा उघडला आणि समोर नजर टाकली. समोरचे दृश्य पाहून प्रतीक अवाक झाला. कारण कावेरी काकी एकट्याच बडबडत होत्या. समोर असलेला झोपाळा रिकामा होता आणि संतपणे हालत होता. काय काय नाही केलं तुझ्यासाठी. आमचा एकुलता एक मुलगा म्हणून लाडाकोडाने वाढवलं तुला. त्याचं हे फळ दिलंस आम्हाला. कावेरी काकी बोलत होत्या. त्यांच्या आवाजात कंप होता आणि एक राग होता. त्यांचे सर्वांग थरथरत होते. प्रतीक एक एक पाऊल पुढे टाकत होता. टेरेसवर वारा सुसाट वाहत होता. रोरावणाऱ्या वाऱ्याचा आवाज कानात घुमत होता. प्रतीक आल्याची चाहूल कावेरींना लागली. त्यांनी प्रतीकडे पाहिले आणि म्हणाल्या, प्रतीक, तू तरी समजावून सांग उमेशला. हे वय आहे का त्याचं दारू प्यायचं? त्याला असं पाहून माझा जीव तीळ तीळ तुटतोय. कावेरी काकी रडत म्हणत होत्या. प्रतीक ते सर्व सुन्नपणे पाहत होता. कावेरी काकींची अवस्था पाहून प्रतीक अगदी स्तब्ध झाला होता. काय करावे काय बोलावे त्याला काहीच सुचत नव्हते. अहो पण काकी तिथे तर. प्रतीक पुढे काही बोलणार इतक्यात मागून सुधाकर काका आले. त्यांच्या मागोमाग महेश आणि योगेशसुद्धा आले होते. कावेरी तू खाली चल, मी आणि प्रतीक बोलतो उमेशसोबत. तो ऐकेल आमचं, सुधाकर म्हणाले. कावेरी रडतच खाली निघून गेल्या. सुधाकर काका खिन्न अवस्थेत त्या झोपाळ्यावर बसले. काका हे सर्व काय आहे? उमेश कुठे आहे? अजून आला नाही का? प्रतीक संभ्रमावस्थेत म्हणाला. 4 वर्षांपूर्वी उमेश हे जग सोडून गेलाय, सुधाकर काका थंड आवाजात म्हणाले. हे ऐकून प्रतीकच्या पायाखालची जमीनच सरकली. काका हे काय सांगताय? पण हे कसं घडलं सगळं? कॉलेजमध्ये असताना उमेशला वाईट सवयींचा नाद लागला. आम्ही हर प्रकारे त्याला समजवायचा प्रयत्न केला. नशामुक्ती केंद्रात दाखलसुद्धा केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. एका रात्री उमेश दारू पिऊन रात्री उशिरा घरी आला. त्याचा तो झिंगलेला अवतार पाहून कावेरीला रडूच कोसळले. हे सर्व तिच्या सहनशक्तीच्या बाहेर होते. तिच्या रागाचा पारा चढला आणि उमेशवर तिने पहिल्यांदा हात उचलला. सुधाकर काका भावनाविवश झाले होते. प्रतीक शांतपणे उभा होता. त्या रात्री उमेशने या टेरेसवरून उडी मारली. घाव वर्मी लागला आणि उमेशचा मृत्यू झाला, सुधाकर काकांनी सांगितले. हे सर्व प्रतीकसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक होते. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. कावेरी आणि माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. उमेश गेल्याचे दुःख तिच्या डोळ्यात दिसत होते, पण तिचे मन हे मानायला तयार नव्हते. ती रडली नाही, आक्रोश केला नाही, फक्त अबोल बसून राहिली. आणि उमेश गेल्याचा 1 महिन्यानंतर अचानक तिचा हा खेळ सुरू झाला. ती स्वतःशीच बोलू लागली. हळूहळू तिला उमेश असल्याचा भास होऊ लागला आणि ती त्याच्यासोबत बोलू लागली. काका, मला वाटतं तुम्ही काकींना एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला दाखवलं पाहिजे, प्रतीक म्हणाला. माझे सगळे उपाय आता थकलेत. काका एक उसासा टाकत उठले आणि खाली निघून गेले. प्रतीक आणि त्याचे मित्र त्याच्या खोलीमध्ये गेले. प्रतीकला त्या रात्री नीटशी झोप लागली नाही. कावेरी काकींची अशी अवस्था पाहून त्याचे मन हेलावले होते. त्यांच्यासाठी त्याला काहीतरी करावेसे वाटत होते, पण काय करावे काहीच सुचत नव्हते. विचार करता करता प्रतीकला कधी झोप लागली कळायला नाही. पहाटे कसल्याशा आवाजाने प्रतीकची झोपमोड झाली. तो जागचा उठला. खोलीच्या खिडकीतून त्याने डोकावून पाहिले. बाहेर काळोख पसरला होता. पहाटेचा गार वारा त्याच्या चेहऱ्यावरून सरसरत गेला. उजवीकडच्या फरशीवर त्याचे लक्ष गेले आणि त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. काळीज गोठून गेले. तिथल्या फरशीवर एक मुलगा उपडा पडला होता.
त्याचे डोके फुटले होते आणि रक्त फरशीवर पसरले होते. प्रतीकला ते पाहून जबर धक्का बसला. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले आणि डोळ्यासमोर अंधारी आली. प्रतीक मूर्छा येऊन तेथेच खाली पडला. सकाळी महेश आणि योगेशने प्रतीकला जागे केले. तेव्हा तो खिडकीजवळच खाली पडला होता. उठल्यावर त्याला जाणवले की त्याचे डोके जड झाले होते. त्यासोबतच आठवण झाली ती पहाटे पाहिलेल्या दृश्याची. त्या आठवून एक थंड शिरशिरी त्याच्या अंगभर फिरली. पण त्याला कळेना की त्याने स्वप्न पाहिले होते की खरंच. प्रतीक जागेवरून झटकन उठला आणि खिडकीतून त्याने बाहेर पाहिले. बाहेरच्या फरशीवर कोणीही नव्हते. प्रतीक तसाच पळत घराबाहेर आला आणि निरखून इकडे तिकडे पाहू लागला. बाहेर कोणीही नव्हते. त्याच्या मागून योगेश आणि महेशसुद्धा बाहेर आले. प्रतीक, अरे काय शोधतोयस? योगेशने विचारले. अरे पहाटे मी इथे कोणाला तरी पाहिले. इथे कोणीतरी पडले होते आणि त्याचं डोकं फुटलं होतं आणि रक्त. प्रतीक थरथरत होता. त्यांना पाहून कावेरी काकी बाहेर आल्या होत्या. प्रतीकचं बोलणं ऐकून कावेरी काकी काहीशा चिडल्या. काय अभद्र बोलत आहेस प्रतीक? कावेरी म्हणाल्या. त्यांना पाहून प्रतीक शांत झाला. प्रतीक, चलात, आपल्याला आवरून निघायचंय, महेश म्हणाला. दोघेजण त्याला आत घेऊन गेले. तिघांनी आवरून घेतले. प्रतीकनेही काहीशा संभ्रमात सर्व आवरून घेतले. तिघेही आपले सामान घेऊन दिवाणखान्यात आले. कावेरी काकी तेथेच होत्या. काकी, मला माफ करा, मगाशी मी काही बाई बरळत होतो, प्रतीक म्हणाला. असू दे रे प्रतीक, माफी कशाला मागतोस? या बसा, नाश्ता करा आणि मग जा, काकी म्हणाल्या. नाही काकी, आम्हाला निघायला हवं, उशीर होतोय, प्रतीक म्हणाला. उमेशला भेटणार नाहीस? काकी म्हणाल्या. या प्रश्नाने प्रतीक दचकला. उमेश? नाही म्हणजे? अरे तुझी वाट बघतोय, तो टेरेसवर आहे, काकी म्हणाल्या. नाही काकी, आम्ही निघतो, उशीर होतोय. गडबडीने तिघेही तेथून बाहेर पडले. जाता जाता न राहून प्रतीकने मागे वळून टेरेसच्या दिशेने पाहिले. टेरेस रिकामच होता. तिघेही गेटमधून बाहेर आले इतक्यात सुधाकर काका बाहेरून आले होते. अरे प्रतीक, निघालास? काकांनी विचारले. हो काका, पुन्हा येईन कधीतरी, प्रतीक म्हणाला. नक्की ये, आम्हाला बरं वाटेल. आणि हो, दिवाकरला सांग मी विचारलं म्हणून, काका म्हणाले. तिघांनी त्यांचा निरोप घेतला आणि तेथून निघाले. तेथून जवळच एक रिसॉर्ट होते. तिघेही तेथे गेले आणि एक रूम बुक केली. खरं तर प्रतीकचा पिकनिकचा मूड अगदी उडून गेला होता, पण मित्रांसाठी कसेबसे 2 दिवस त्याला तेथे काढायचे होते. दुपारची जेवणं झाल्यावर तिघे बाहेर पडले. रोहात प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. भरपूर हिंडले फिरले आणि संध्याकाळी परत रिसॉर्टवर आले. प्रतीकचे मन बऱ्यापैकी सावरले होते. रात्रीचे जेवण करून तिघेही झोपी गेले. दिवसभर फिरून अंग ओशाळले होते. बेडवर पडल्या पडल्या तिघांनाही गाढ झोप लागली. मध्यरात्री केव्हा तरी प्रतीकला जाग आली, ती कसल्याशा आवाजाने. डोळे किलकिले करत त्याने खिडकीच्या दिशेने पाहिले. कसलीची खसखस आणि त्यामागून कोणा मुलाचा आवाज येत होता. प्रतीक जागचा उठला आणि खिडकीजवळ गेला. खिडकी सताड उघडी होती. प्रतीकने बाहेर पाहिले. बाहेरील दिव्याच्या खांबाचा अंधुकसर प्रकाश पडला होता आणि त्या प्रकाशात कोणीतरी उभे होते. साधारण 20-22 वयाचा मुलगा होता. तो प्रतीककडे पाहून स्मित हास्य करत होता. प्रतीकपासून अगदी 10-12 पावलांवर तो उभा होता. प्रतीक त्याच्याकडे स्तिमित होऊन पाहत होता. तो हळूहळू एक एक पाऊल टाकत खिडकीजवळ आला. चेहऱ्यावर हास्य कायम होते. प्रतीक, अरे ओळखलं नाहीस मला? तो म्हणाला. नाही ओळखले. अरे मी उमेश शिंदे. सकाळी मला न भेटताच निघून गेलास, उमेश म्हणाला. काय उमेश? अरे पण तू तर हे जग सोडून गेलायस, प्रतीक थरथरत्या आवाजात म्हणाला. छे, अरे काहीतरीच काय बोलतोयस? मी तुझ्यासमोर उभा आहे बघ, दोन्ही हात पसरवून उमेश म्हणाला. नाही, हे सर्व खोटं आहे, मला भास होत आहेत. इतक्यात खोलीतील लाईट लागल्या आणि प्रतीकने मागे वळून पाहिले. अरे प्रतीक, कोणाशी बोलतोयस? खिडकीत उभा राहून योगेश बेडवरून म्हणाला. काहीशा संभ्रमात प्रतीकने पुन्हा बाहेर पाहिले आणि बघतो तर काय, तो मुलगा तेथून नाहीसा झाला होता.
चाललेल्या प्रकाराने प्रतीक पुरता गोंधळून गेला होता. मनात आश्चर्य आणि भीती दाटली होती. आपण पाहतोय ते खरं आहे की खोटं हे त्याला समजत नव्हते. मनावर खूप मोठं ओझं ठेवल्यासारखं वाटत होतं. रोहामधील मुक्काम लवकरच संपून तिघेही घरी परतले. प्रतीक नेहमीप्रमाणे आपल्या दिनचर्येत मग्न झाला. रोज ऑफिसला येणं जाणं सुरू झालं. रोहामधील त्याचं वास्तव्य, काका काकींच्या घरची सर्व हकीकत प्रतीकने घरी सांगितली. उमेश गेल्याचेही प्रतीकने आपल्या आईवडिलांना सांगितले. त्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. बघता बघता महिना सरून गेला आणि एका रात्री प्रतीक त्याच्या खोलीत झोपला होता. मध्यरात्री केव्हा तरी त्याची झोपमोड झाली. खोलीत दिव्याचा मंद प्रकाश पडला होता. प्रतीकने बाजूला पाहिले आणि त्याला धक्का बसला. त्याच्या खोलीत एक मुलगा उभा होता. प्रतीकच्या भीतीने गाळण उडाली. तो ओरडणार इतक्यात तो मुलगा पुढे आला आणि म्हणाला, "अरे घाबरू नकोस प्रतीक, मी आहे, उमेश." काय? उमेश? नाही, हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत. मला भास होत आहेत. तू मेलायस उमेश, प्रतीक म्हणाला. "अरे काही भास वगैरे नाहीत. मी आहे खरंच इथे. तो आधी मला घाबरायचं बंद कर बघू." बाजूच्या खुर्चीत बसत उमेश म्हणाला. प्रतीक जागचा उठला आणि बेडवर बसला. दोघं बराच वेळ गप्पा मारत बसले होते. किती वेळ गेला असेल कळाले नाही. उमेश आला तसा निघूनही गेला आणि प्रतीक पुन्हा झोपी गेला. त्या दिवसानंतर प्रतीकला उमेश वारंवार दिसू लागला. प्रतीक तर अगदी विसरूनच गेला होता की उमेश काही वर्षांपूर्वी मेलाय. तो त्याच्याशी अगदी मित्राप्रमाणे बोलू लागला होता. पण त्याच्या दिनचर्येत एक खास बदल झाला होता. त्याने त्याची नोकरी सोडली होती. तो दिवसभर घरी बसून राहू लागला होता. प्रतीकच्या आईवडिलांना त्याची काळजी वाटू लागली होती. प्रतीकच्या काम सोडल्याने फारसा काही फरक पडत नव्हता, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पण त्याच्या आईवडिलांना त्याच्यात झालेला हा अचानक बदल पचनी पडत नव्हता. दिवसभर प्रतीक त्याच्या खोलीत बसून असायचा. कोणाशी तरी बोलत असायचा. पण आईवडिलांसोबत त्याचे वागणे अगदी नॉर्मल होते, अगदी नेहमीप्रमाणे. एकदा नाश्ता करताना त्याच्या वडिलांनी विषय काढला. "प्रतीक, अरे किती दिवस असा घरात बसणार आहेस? म्हणजे पैशा पाण्याला आपल्याला काही कमी नाही, पण तुझ्या करिअरवर याचा वाईट परिणाम होईल," दिवाकरराव म्हणाले. "बाबा काही काळजी करू नका. मी बिझनेस सुरू करायचं ठरवलं आहे," प्रतीकने सांगितलं. "बिझनेस? कसला बिझनेस?" दिवाकररावांनी विचारले. "अजून काही नक्की नाही, पण एका मित्रासोबत बोलणं चालू आहे. सर्व काही ठरलं की सांगेन तुम्हाला." एवढे बोलून प्रतीक उठला आणि आपल्या खोलीत निघून गेला. पण दिवसेंदिवस प्रतीकची प्रकृती खालावत चालली होती. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं तयार झाली होती. आता प्रतीकमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसत होता. त्याच्या बोलण्या चालण्यात बदल झाला होता. आता मात्र त्याच्या आईवडिलांना त्याची खूपच काळजी वाटू लागली होती. एके दिवशी सकाळी योगायोगाने महेश प्रतीकच्या घरी आला. प्रतीकसोबत त्याचे बोलणे झाले, पण अगदीच वरवरचे. दिवाकररावांनी महेशला विश्वासात घेऊन काही गोष्टी विचारल्या. तेव्हा महेशने रोहामध्ये घडलेली सारी हकीकत त्यांना कथन केली. "काका, त्यावेळी आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की प्रतीकच्या मनावर एवढा मोठा परिणाम होईल," महेश म्हणाला. "परिस्थिती खूपच गंभीर आहे. ती आणखीन बिघडायच्या आत काहीतरी उपाय करावा लागेल," दिवाकर म्हणाले. "तुम्ही प्रतीकला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवले का?" महेशने विचारले. "दाखवून झाले, पण काही फरक पडत नाही. त्याच्या विश्वात तो हरवलाय. नावाला आमच्यासोबत आहे." शेवटची वाक्य उच्चारताना त्यांना भरून आले होते. "काका, मी एक सुचवू का? रोहामध्ये जे सुधाकर काका आहेत ना, त्यांना एकदा भेटून बघा आणि प्रतीकला सुद्धा न्या तिकडे. आणि हवं तर मी सुद्धा येईन सोबत," महेश म्हणाला. "ठीक आहे, बघतो विचार करून," दिवाकरराव म्हणाले. महेश गेल्यानंतर दिवाकरराव गहन विचारात पडले होते. काय करावे काहीच सुचत नव्हते. विचार करता करता किती वेळ गेला त्यांनाच कळाले नाही. आणि अचानक एक नाव त्यांच्या डोक्यात आले. प्रोफेसर राजकिरण. प्रोफेसर राजकिरण दिवाकररावांचे जुने मित्र होते. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांची मैत्री होती. नंतर राजकिरणनी मानसशास्त्र निवडले आणि अभ्यास सुरू केला. राजकिरण मुळातच खूप हुशार आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे होते. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना मानसशास्त्र आणि संमोहनशास्त्र यामध्ये रुची होती. आणि पुढे काय करायचे हे सुद्धा त्यांनी आधीच ठरवले होते. मार्ग वेगळे झाले होते,
पण दिवाकर आणि राजकिरण एकमेकांच्या संपर्कात असायचे. काळाच्या ओघाने हळूहळू बोलणे कमी झाले होते, पण आठवणी कायम होत्या. दिवाकररावांनी लगेच एक डायरी काढून चाळायला सुरुवात केली. त्यात काही नंबर किंवा पत्ता सापडला नाही. त्यांनी त्यांची जुनी ट्रंक बाहेर काढली आणि भराभर वह्या पुस्तके उपसलीत. एक एक वही, एक एक डायरी नीट तपासून पाहिली आणि शेवटी एक नंबर त्यांना मिळाला. दिवाकररावांनी तो नंबर लावला. पलीकडून एका इस्माने फोन उचलला. हॅलो, प्रोफेसर राजकिरण आहेत का? दिवाकररावांनी विचारले. नाही हो, मी नागराज बोलतोय, तो माणूस म्हणाला. अरे देवा, रॉंग नंबर लागला वाटतं, सॉरी. दिवाकरराव फोन ठेवणार तेवढ्यात तो माणूस म्हणाला. नंबर अगदी बरोबर आहे. बरोबर आहे? मग प्रोफेसर कुठे आहेत? त्यांनी जागा बदलली का? दिवाकर म्हणाले. राजकिरण का? ते गेले म्हसनात, तो माणूस वात्रटपणे म्हणाला. अहो, काहीतरीच काय बोलताय? माझा वेळ वाया घालवू नका. मी आधीच प्रचंड टेन्शनमध्ये आहे, दिवाकरराव वैतागून म्हणाले. दिवाकर राणे ना? बरोबर, तो म्हणाला. तुम्हाला माझं नाव कसं माहीत? दिवाकर बुचकळ्यात पडले. दिवाकर, अरे नाव बदललं मी. माझ्या धंद्यात नाव कसं छाप पाडणार पाहिजे, नुसतं नाव ऐकून दडपण आलं पाहिजे समोरच्याला, राजकिरण म्हणाले. म्हणजे राज, तूच बोलतोयस? दिवाकररावांना हायसे वाटले. अरे हो, मीच बोलतोय. बोल, काय झालं? कसलं टेन्शन आलं तुला? फोनवर नाही बोलता येणार रे, प्लीज, मला तुला भेटायचं आहे, खूप अर्जंट आहे. माझा मुलगा अडचणीत आहे, दिवाकरराव म्हणाले. आलं लक्षात. मला तुझा पत्ता पाठव, मीच येतो तिकडे, राजकिरण म्हणाले. राजकिरणनी पत्ता लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी भेटायची वेळ ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता राजकिरण दिवाकररावांच्या घरी पोचले. राजकिरणला पाहून दिवाकररावांना खूप आनंद झाला. चहा करता करता दोघांचं बोलणं सुरू झालं होतं. दिवाकररावांनी प्रतीक बाबतीत सर्व हकीकत कथन केली. दिवाकर, मला वाटतं प्रतीकला रोहाला घेऊन जावं लागेल. जेथून या सर्वाची सुरुवात झाली तिथेच याचा अंत आहे. पण नक्की काय करता येईल यासाठी मला थोडा विचार करावा लागेल, राजकिरण म्हणाले. राज, तू संमोहनशास्त्रात निपुण आहेस. त्यातून काही मार्ग काढता नाही येणार का? म्हणजे जे घडलं त्याच्या आठवणीच मिटवून टाकल्या तर? अरे बाबा, ते एवढं सोपं नाही. कारण त्याच्या खोल मनात ती प्रतिमा आता छापली गेली. आठवणी आहेत, त्या पुसून टाकल्या तर कदाचित काहीतरी वेगळा परिणाम होऊ शकतो. सद्य परिस्थितीत, म्हणजे अगदी सामान्य परिस्थितीत, प्रतीकला यातून अलगद बाहेर काढावे लागेल, राजकिरण म्हणाले. राजकिरणनी त्यानंतर प्रतीकची भेट घेतली. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. प्रतीकने त्यांना थोडाफार प्रतिसाद दिलाही, पण पुन्हा तो त्याच्या विश्वात हरवला. 2 दिवस राजकिरणनी बराच विचार केला आणि एक तोडगा काढला. तशी दिवाकररावांसोबत चर्चा केली. याबद्दल सुधाकररावांशी बोलणंही अत्यंत गरजेचं होतं. त्याप्रमाणे दोघांनी प्रत्यक्ष रोहाला जाऊन सुधाकररावांची भेट घेण्याचं ठरवले. दिवाकररावांनी भेटण्याचा दिवस निश्चित केला. 2 दिवसांनी राजकिरण आणि दिवाकर रोहाला पोहोचले. चर्चा कावेरीबाईंच्या अप्रोक्ष व्हावी म्हणून तिघेही बाहेर भेटले. सर्वप्रथम राजकिरणनी कावेरी वहिनींबद्दल विचारले. त्यांची सद्य परिस्थिती, मानसिक अवस्था, दिनचर्या सगळं समजावून घेतलं. त्यानुसार एक योजना आखण्यात आली. पण राजकिरण, या गोष्टींचा कावेरीवर उलट परिणाम तर होणार नाही ना? सुधाकररावांनी चिंतेने विचारले. नाही, तुम्ही त्याबद्दल साशंक राहा. कावेरी वहिनींना यातून बाहेर काढण्याचा हा एकच उपाय आहे. हां, थोडे दिवस त्यांना दुःख आवरणार नाही, पण या आभासी जगातून त्या नक्कीच बाहेर पडतील, राजकिरणनी समजावून सांगितले. अशा प्रकारे चर्चा संपली आणि योजना अंमलात आणायचा दिवस ठरला. पुढच्या आठवड्यात शनिवारचा दिवस ठरवण्यात आला. बघता बघता दिवस निघून गेले. राजकिरणनी सर्व तयारी केली होती. योजनेप्रमाणे दिवाकर, त्यांची पत्नी आणि प्रतीक आदल्या दिवशीच शुक्रवारी रोहाला पोहोचले होते. प्रतीकला योजनेची कसलीही कल्पना नव्हती. तिघेही आदल्या दिवशी एका हॉटेलवर थांबले होते. शनिवारचा दिवस उजाडला होता. सकाळचे 11 वाजले होते. सुधाकर आणि कावेरी घरी दिवाणखान्यात बसले होते. एवढ्यात दारावरची बेल वाजली. कावेरींनी दरवाजा उघडला
समोर पोलीस उभे होते. त्यांना पाहून कावेरी काहीशा अस्वस्थ झाल्या. उमेश शिंदेचं घर हेच का? पोलिसांनी विचारले. हो, पण तो सकाळीच अलिबागला गेलाय मित्रांसोबत, कावेरींनी सांगितले. माफ करा, पण तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होतंय की उमेशचा अपघात झालाय आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय, पोलीस म्हणाले. हे काय बोलताय तुम्ही? कावेरी म्हणाल्या. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, सुधाकरराव मागून येत म्हणाले. माझ्यासोबत या, असे म्हणत पोलीस मागे वळले. अंगणात पोलिसांची गाडी आणि एक ॲम्ब्युलन्स उभी होती. पोलिसांनी ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला. आतमध्ये एक शव पांढऱ्या चादरीत गुंडाळले होते. मागे उभ्या असलेल्या कावेरीबाई सावकाश पुढे आल्या. पोलिसी वेशात असलेल्या राजकिरण यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखले आणि क्षणात त्या शवावरील चादर ओढून बाजूला केली. नाही नाही असे ओरडत कावेरीबाई तेथून पळत सुटल्या आणि घरात शिरल्या. त्यांच्या मागून सुधाकरराव आणि बाकी सर्वजण पळाले. कावेरीबाई टेरेसवर गेल्या. मागून सुधाकरराव ओरडत पळत होते. कावेरीबाई टेरेसवर गेल्या आणि कठड्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या. धापा टाकत सर्वजण त्यांच्या मागे थांबले. कावेरीबाई मटकन खाली बसल्या होत्या. त्यांचा चेहरा भावनाशून्य दिसत होता. सुधाकरराव कावेरीबाईंच्या जवळ गेले. कावेरी, आपला उमेश गेलाय. कावेरीबाईंचा कसलाच प्रतिसाद आला नाही. कावेरी, आपला उमेश हे जग सोडून गेलाय. त्यांच्या आवाजात कंप होता. दुःखावरची खपली पुन्हा निघाली होती. त्यांना भडभडून आले होते आणि सुधाकरराव रडू लागले होते. कावेरीबाईंनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना उमगले. त्यांना दुःखाची जाणीव झाली आणि त्या सुधाकररावांच्या गळ्यात पडून रडू लागल्या. मागे उभा असलेला प्रतीक हे सर्व पाहत होता. त्याच्या मनावर या गोष्टीचा खोलवर परिणाम झाला आणि नकळत त्याच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले होते. हा प्रसंग घडून आता महिना सरून गेला होता. राजकिरण दर आठवड्याला प्रतीकला भेटत होते. त्याची विचारपूस करत होते. काही दिवसांनी प्रतीकला चांगली नोकरी मिळाली आणि तो त्याच्या पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्यात मग्न झाला. सुधाकररावांनी तो बंगला विकून वेगळ्या शहरात बदली करून घेतली होती. कावेरीबाईसुद्धा उमेश गेल्याच्या धक्क्यातून सावरल्या होत्या. राजकिरण आणि दिवाकरराव अंगणात चहा पीत बसले होते. प्रतीक कामाला गेला होता. राज, तुझ्यामुळे हे सर्व शक्य झालं, नाहीतर प्रतीकचं काय झालं असतं देव जाणे. खरंच तुझे खूप खूप धन्यवाद, दिवाकरराव म्हणाले. किती वेळा धन्यवाद म्हणणार आहेस रे बाबा, पुरे कर आता, राजकिरण म्हणाले. पण त्या एका दिवसात प्रतीकमध्ये असा का बदल झाला असावा? संसर्ग. जसं शारीरिक आजारांचा संसर्ग होतो तसाच अनेकदा मानसिक आजार संसर्गाने सुद्धा होऊ शकतो. प्रतीकच्या मनावर खोलवर परिणाम झाला कारण उमेश त्याच्या लहानपणीचा सवंगडी होता, अगदी जवळचा असा. एकतर त्याच्या मृत्यूची बातमी अशी अचानक कळाल्याने त्याला धक्का बसला असावा. त्यानंतर त्या घरातील वातावरण, कावेरी वहिनींची संवाद, या सर्वांमुळे टप्प्याटप्प्याने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला आणि तो यात अडकत गेला. यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे कावेरी वहिनींना यातून सर्वप्रथम बाहेर काढणे. आणि त्या दिवशी आपण तेच केले, राजकिरण म्हणाले. आणखीन काही चर्चा करून राजकिरण निघून गेले. प्रतीक घरच्या टेरेसवर उभा होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. काय म्हणालास? संसर्ग? संसर्ग झाला होता म्हणे. असो, त्यांच्यासाठी हा संसर्ग का असेना, पण तू माझ्यासोबत असाच राहा कायम. तुझी खूप मदत होते मला. मागे वळत हसत प्रतीक म्हणाला. मागे मधोमध असलेला रिकामा झोपाळा संतपणे हलत होता.